नमस्कार मंडळी. तर कशा आहात सर्व? तर बघू शकतात आज आहे हरतालिकेची पूजा. तर इकडे आता आमची हरतालिकेची पूजा चालू आहे आणि त्यानंतर जी तयारी असणार आहे ती म्हणजे गणपतीची. दरवर्षीप्रमाणे आपण आता गणपतीची तयारी पण करून घेणार आहोत, पण त्याआधी हरतालिकेची पूजा आम्ही इथे घरीच मांडून तिची प्रॉपर पूजा करून घेतली. तर बघू शकता इकडे आता हरतालिकेची पूजा आपली संपन्न झाली आणि त्यानंतर हळदी कुंकू करून घेतलं आहे. हळदी कुंकू झाल्यानंतर जी तयारी चालू आहे ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची. उद्या गणपती बाप्पा बसणार, त्यामुळे त्यांच्या ज्या प्रसादासाठी मोदक तयार करण्यासाठी जे खोबरं आहे ते आम्ही आता इकडे किसून घेतो आहोत. मोदक आताच किसून घेणार आहे कारण की उद्या घाईमध्ये ते मग किसायला होत नाही आणि खूप गडबड होते. त्यासाठी आई दरवर्षी इकडे आधीच मोदक किसून घेतात. तर आता इकडे मोदक आपले विळीनेच किसून घेणार आहे. ते विळीने जे पूर्वीच्या पद्धतीमध्ये असायचं तसंच ते किसणार आहे पारंपरिक पद्धतीने. मिक्सरमध्ये वगैरे करत नाही कारण की त्याच्याने जास्त बारीक होतं. याच्याने कसं सुटसुटीत आणि चांगलं किसलं जातं. त्यामुळे विळीने जर म्हणजे गणपतीसाठी मोदक बनवण्यासाठी खोबरं किसत असाल तर ते म्हणजे चांगलंच होतं. आणि त्यानंतर इकडे आता आम्ही कोबी वगैरे पण कापून ठेवते कारण की उद्या जेवणाचं हे आहे, म्हणजे जेवण असणार आहे खूप लोकांना घरी जे गणपती बाप्पाला भेटायला येतात. तर त्यासाठी त्याची पण तयारी आम्ही आजच करून घेतो आहे. त्यानंतर इकडे एका साईडला आपलं बाप्पाचं डेकोरेशन जे आहे ते आता चालू करून घेतो आहे, जेणेकरून रात्री आपलं डेकोरेशन चालू म्हणजे रेडी झालंच पाहिजे. तर आता इकडे कोबी पण आपली बऱ्यापैकी किसून झालेली आहे आणि आता त्यानंतर जे डेकोरेशनचं आहे ते आपण सिंपल आपले जे पाईप आहेत त्याचाच यूज करून करणार आहोत. त्याच्यामुळे इकडे आधी आपल्याला पाईप फिटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपले फर्म असतात ते त्याला अटॅच करून त्याला नॉर्मल आपण फ्लॉवर जसं सजवू तसं ते होऊन जातं आणि खूप छान दिसतं. म्हणजे कमी खर्चामध्ये हे डेकोरेशन खूप चांगलं बनतं. पहला कलर दिया, बाहर से कलर देंगे। नहीं पर ऐसे में पता है वो कोकोनट बॉल्स मिलते हैं। हाँ। अंदर से खाली दो देने का और अपने पास करवत भी है, करवत से उसको थोड़ा फिनिशिंग देंगे। अरे अजून येतील ना बारावी उडून काय पण राहू दे ना, तेवढेच लागतं, जास्त लागतं, राहू दे। भगवान को करना चाहिए पूजा लागते। अच्छा मॅडम प्रॉपर रांगोळी काढताना काय करते? कोणती झाली की सांग, येते मी. कलर मस्त भरला. ऐसे कराते बाद में चलाएंगे गणपति के बहाने।
तर बघू शकता इकडे आता आपलं नॉर्मल जे डेकोरेशन आहे ते झालं आहे आणि आता सिलेक्शन चालू आहे, ते म्हणजे बॅक साईडला जो आपल्याला पदर लावायचा आहे त्यासाठी आता जे घरातले कपडे आहेत सगळे काढून आता एक एक ट्राय करणार आणि मग बघूयात त्यातलं कोणतं चांगलं दिसतं ते. आणि त्यानंतर इकडे आता वर्षाने रांगोळी पण खूप छान काढलेली आहे. रांगोळी झाली आहे आणि आता खाली गणपती बाप्पा जे आहेत त्यांचे आगमन झाले आणि घरातले सगळे नाचायला लागले, कारण की ढोलच एवढं छान वाजत होतं की सगळ्यांना कंट्रोलच नाही आलं. सगळ्यांनी नाचून आपली हाऊस घरातच फेडली. इकडे आता नाचून वगैरे झाल्यानंतर आम्ही परत कामाला लागलो, कारण की दिवसभर उपवास असल्याने खूप थकवा पण आला होता आणि थोडं एन्जॉय करून जेव्हा आपण काम करतो तेव्हा काम करायचा उत्साह जास्त वाढतो, त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी सोबतच करत होतो. आणि बघू शकता इकडे त्यानंतर आम्ही जे आपलं डेकोरेशन आहे त्याला परत लागलो आणि डेकोरेशन आपलं म्हणजे थोडं थोडं करत आम्ही चांगलं करून घेत होतो. पण उपवास असल्यामुळे एवढी भूक लागली की फायनली आम्ही ठरवलं की आता एक चहा म्हणजे झालाच पाहिजे, चहा आणि आपलं शेंगा, बस याच्यावरच आपलं आता काय दुसरं काय चालत नाही. त्याच्यामुळे आम्ही चहा आणि शेंगा मस्तपैकी खाल्ल्या. खाऊन झाल्यानंतर परत आपल्या डेकोरेशनला लागलो, कारण की ते आपल्याला आज काही करून पूर्ण करायचं होतं, कारण की उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. जेव्हा बघा तेव्हा हायच करते का? काय करू, असं करू का? गणपती नाही बाबा आपल्याला नाही एवढे जर नाही. तर बघू शकता फायनली इकडे आता आपलं एन्जॉय वगैरे करून पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. तर डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.